तर आज घेऊन जाणार आहे फेऱ्याला बाजा शेटला आणि ह्या शेटला. तर फेऱ्याला जाणार आहे विंगात, गोड्याबरोबर फेरा टाकणार आहे. मग ह्या साहेबासनी एकट्याला घेऊन जाण्यापेक्षा त्या साहेबासनी पण घेऊन जावे, म्हणजे वड पण निघत. रायबा चला येतो आता उरकून बरोबर. तर रायफलला भरलाय, बाजाला भरलाय, मी आणि नाका दोघंच आहे. बघा आता कोण कोण. अरे बैल भरली ते, कुठे येऊ? बैल भरली ते म्हटलं, कुठे येऊ? बरं बरं आलो 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 या लागली. वर वर नाही ते खाली वर गेला. आता पहिले पळायला लागली काय आता इथलं करणार आहे बसून काय तिथपर्यंत आलं का नाही त्याला नुसतं 10 वर घे पूर्ण तो काचपट्टी एवढी सगळी दिसली असं त्या बघते इथपर्यंत आला तिथपर्यंत खाली नाही त्या सपोर्ट करून नाही पाखाली. आणखी तुम्हाला ते मुलं मागायला अहो ते बैल गेलाय पळायचे येणार आहे पाहुलं काय वाढागतंय का नाम आलाय ते टाकलं फेरा मला आमच्या बकासूर आला इथे कुठं बसायचं.
तर आज आम्ही आलेलो विंगात फेरा टाकायला आणि फेरा टाकला आपण ह्याच्याबरोबर फायरबरोबर बुलेटवर टाकायला ठरलेलं कारण बुलेटला काहीतरी इंजेक्शन केलं ना आणि फेरा का इकडे टाकाय आलो मग सगळ्यांनी प्रश्न पडेल कारण की बावऱ्यावर आपण जे फेरं टाकत होतो त्याच मालकाने सांगितलेलं आता भाज्याला फेरं टाका असलं तर स्पीडच्या बैलाबरोबर फेरं टाका. मग आता स्पीडची बैलं शक्यतो करून कोण देणार नाही आपल्याला डॉक्टर साहेब लवकर. मग म्हटलं एकच पर्याय मग हे आपलं फायर शीट असणार आहेत आणि बुलेट शीट. मग डॉक्टर पण गोट्या एकदा आलं डॉक्टर म्हणजे ते भास झाला आता गोड्यावर फेरा काढे भाज्याचा. मग अचानक डॉक्टर साहेबांना काल फोन आला अचानकच उद्या बैल घेऊन या इकडे विंग फाटीव फेरा टाकायचा. तर आता अमोल भाईंचा ह्यो फायर अमोल भाई काय वाटतंय आता भाज्याचं पहिला फेरा पडला दुसरा पडला लागेल का बारीला लागेल का? लागले जमा झालाय फक्त आता त्याला कसं आहे 1-2-3 तालीम दिले की झाला विषय काय अडचण नाही आपल्याला. म्हणजे आता ह्यावेळेस आपण खेळ पण टाकली नव्हती खेळ पडेल म्हणून नुसते साप्ती पळवला तर चांगला पळालाय. व्हिडिओ पण आपण ते केलेला आहे त्या ह्याच्यात. कशातलं आपण व्हिडिओ केले हा पळालेला व्हिडिओ पळालेला व्हिडिओ काय पण एक केलं फ्रेंडनं पण एक केलं आपण. हो मला सेंड करा मी फॅमिलीवर शेअर करतो. आणि शो फायर आहे शो नदी कसला पण म्हणजे असू दे बाहेर जाणारा वगैरे जरा जरी खेळ पडला की लगेच बाबा हात ओढून घेतो. बरं खेळ पाकच बैल पडत राहिला तरी तासात जाऊन देत नाही बैलाला असा पाक घोडा असा तिरका पडतो. आणि आपलं एक बारकं पण आणलेलं रायफल त्यांचं काय वाटतं अमोल भाई रायफल जे आहे ना डॉक्टर साहेब तुम्ही प्यारा बघितला मोबाईलमध्ये काय वाटते आगामी वस्ता होती आहे ना फक्त लक्ष दिलं पाहिजे. हो. लक्ष काय आहेच आपलं. तर अमोल भाई नंबर सांगावं तुमचा म्हणजे कोणाला जर फायर पाहिजे असला तर. माझा नंबर आहे 91-2001-7004 91-2001-7004 हा नंबर आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. वासरू शिकवाय तर काय विषय हार्ड आहे. मला वाटतं पहिला फेरा ह्याच्याबरोबर असतो शक्यतो करून बरं का बारक्या वासरांचा कारण की घेऊन पाळणारा पण आहे स्पीड लावणारा पण आहे सगळं ऑलराऊंडरच आहे थोडक्यात शान आहे. आणि बाजा जबाबदारी डॉक्टर साहेबांनी घेतलेले 1 महिना का 1.5 महिने झालो 2 महिने झालं बाहेर लावणार का लावणार तवाच बोललेलं हा महत्त्वाचं सांगायला राहील. तर डॉक्टर साहेबाची ओळख ह्याने करून दिली अमोल भाईने. तर आपण बाजा फेऱ्याला आलो माहिती आहे का तुम्ही फेऱ्याला आले रात संध्याकाळचं. मग मी म्हटलं यांच्याजवळ म्हणलं मी आता हा जोडली ती सपला बाजाचा विषय सपला म्हटलं. मग त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट दिला आपल्याला. मग डायरेक्ट आपण आलो वेलावड्यात. तेव्हापासून मग आपल्या फॅमिलीला म्हणजे आता कळालं असेल नक्की डॉक्टर साहेबांची आमची कशी ओळख झाली. तर ही अशी ओळख झाली. पण गॅरंटी घेत नाही पण घेऊन गॅरंटी देऊन दिला का नाही हां तुम्ही म्हटलं सगळं पर्याय करून हो सगळं मग काय असेल ते रिअल सगळं सांगितलं. कुर्ल्याचा छोटा राजा हा कुठला आता मध्यंतरी कुर्ल्याचा राजा कोरेगावचा राजा हां वादण्या झालेला तिथे मालक आहेत हां हां त्यांचा हा छोटा राजा त्यांचाच आहे काय. तर आता हे फेर आता शेवटचं फेर असेल का अजून आहेत सकाळपासून फेरच चालू आहेत. बरं डॉक्टर साहेब आता काय नियोजन म्हणजे भाज्याचं करायचं आता काय नाही आता 2-3 आपण फक्त ते मोठा घोडा एक जो आहे बुलेट त्याच्याबरोबर पण घालू पण काय अडचण नाही. आपलं नियोजन केलेलं आहे आपण तेच म्हणणार होतो मी आता आपलं स्वप्न पूर्ण होईल काय ते होणार काय अडचण तोपर्यंत लागेल बारीला लागते काय अडचण नाही असं
किती जणांचं केलंय स्वप्न पूर्ण. बरं स्पीडचं काय वाटतं आता काय सांगायचं नाही पाहिजे. स्पीड आमचा ड्रायव्हर सांगतील पण तुम्ही कसं वाटतं ड्रायव्हर काय वाटते स्पीडचं चांगला आहे ना. बैल कसा पळाला फायर बरोबर? चांगला पळाला. मग ते बावऱ्याच्या मालकाने सांगितलेलं म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की म्हटले तर आता स्पीडचं बघा कारण की आता काय बाबा म्हणजे हे करतोय म्हणजे जसं स्पीड लावल जास्त तसं बैलाला येऊन हा कडेच्या बैलाला त्रास होतो त्यामुळे म्हणजे स्पीडचं बघा आणि शक्यतो करून बैल कोण देत नाही. नाही पण का? वस्तू असतात तुम्हाला हा नाही कारण त्याचा इतिहासच असला आहे म्हणून म्हटले मागायचं तरी कोणाला म्हणून म्हटलं हे पर्याय आपला गेला तर खूप खूप आभार आहे बरं का डॉक्टर साहेब अमोल भैया. आता पुढलं नियोजन करू आपण किती 4 दिवसांनी 2-3 दिवस झाले. 3 दिवस 4 दिवसाचा रेस्ट राहतो. फक्त ते पत्र्याचं काय कळ ना काय करायचं. पत्रिका औषध होते का पुन्हा कॅरेट करून किती काय पत्र्या काढायला लागते ते काय. आहे असं बघू नाही हवं काय त्याला बरं चालतं चालतं काय डिसिजन आपण घेऊ काय. जा थांब किती येतो हॉटस्पॉट. तर आम्ही आता फेरा टाकून निघालो. भाजी येत आहे रायफल येत आहे या बिक्रीत थांबलो आहे. तर इथे घेतलं ताक यांनी लस्सी जागेवर सुटली. ह्यासनी मिळाला आहे प्रसाद. हा प्रसाद प्रसाद तुझ्या रायबानं आज मला दिलं फिरकून देते वर काय झाला विषय नेहमीप्रमाणे लोटा गेलो असं कुठलं लोटा असं परत असा झालो असा झालो म्हणजे तू तुझीतनं खडाक दिली ते आलाय पाटलो. तर श्री शांतदुर्ग आले त्या चूल करायला. काय झालं चूल हो पडला मी देख ना मी लुटू काय. हो तो लावायचा आहे काय. अगं विचार की आज नाही ठरवलं विचारायचंच नाही. मनानं कधी सांगताय का बघायचं. मी कशी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बिन विचारता सांगते. घोड्याला वडला बाहेर गोळी का अंतराळी घोड्याला नेला. मग आता तुम्हाला वाटेल पण नाही भाज्या आपला एक नंबर पहा. का होत टेन्शन देता ठरवलंय काय दोघांनी. व्हिडिओ दाखवू का तुम्हाला बघायचं का त्यात पण मला तुम्ही विचारलंय मग दोघांनी सांगितलं असेल ह्यांनी सांग असंच. नाही का? होय हो हा? सांगा की. हा बघायचं व्हिडिओ आहे की मला ह्यांच्या तोंड ऐकल्याशिवाय टाकलो व्हिडिओ पहिला हो. हम्म. एक नंबर पहा आणि गती पहिल्यांदा गती म्हणजे लय दिवसात गती ती बघितली भाजी. हा काही नक्की काय आता मला खरं पटायला पहिला फेरा डायरेक्ट का म्हणजे काय खालना हा घातला म्हणजे हाला म्हणजे हे झालं ते उंची लांबी असल्यामुळं उडी जोरात घेतली मग बाहेर गेला मग परत माग आणला चालत सोडला गेला परत दुसरा फेरा तसाच टाकला. हा तर आपण एकच फेरा शेअर करायचा नाहीच करायचा नेहमीप्रमाणे. कशाला. आता आता मैदान कधी. मैदान नाही डॉक्टर आले हा डॉक्टरच्या सल्ल्यानं आता हे आपण पायरा नव्हतो फेरा डॉक्टरच्या सल्ल्यानं मारला अचानक कारण डॉक्टरचा काल फोन आला उद्या भाज्या घेऊन म्हणजे आज तिथे यातो विंगात मला काय सांगायचं ऐकायचं. मग गेलेला दिवस सत्कारणी लागला. डॉक्टरची घेतली की मला घेतल्या काय तुम्ही फोन केला काय रिस्पॉन्स म्हणलं काय बोलणं असं म्हणलं विचारायचं नको तिकडं काय झालं असेल ती झालं असेल. आज पहिल्यांदा आम्ही गाडी चालवली म्हणजे गाडी तशी चालवते पहिल्यांदा नंतर मी स्वतः चालवली आज. मग ड्रायव्हर मग कसं वाटलं ड्रायव्हर. एक नंबर काय वाटलं काय वाटतं अहो ज्याला स्टेरिंग फिरवायला ते काय तुम्हाला आता किती सांगायचं. हा पहिल्यांदा ही अशी मागायत ना ह्यांना विश्वास नाही. नाही पहिल्यांदा कसं आहे नाही गती वगैरे कामं चालू अहो नाही हो भाऊजी एवढं काय नसतंय. तर काय झालं का कामं चालू असल्यामुळे नाही जरा हे कर्जाचं वाटलं का नवीन driver? चढ उतार असतो नाही असतोय की हो पण एवढं काय नाही टेन्शन ती 2-3 बैल असल्यावर ठीक आहे. वाटलं का नवीन ड्रायव्हर आहे जर गाडी जर चढावशी गेली नाही ह्या बाबा बसतो पहिला एका बाजूला गेला तरी गाडी अनबॅलन्स होऊन पडू शकते माहित आहे हो पण आज एकच होता हो म्हणून म्हणलं जावा. शिव घेतला तर घ्या कोण
ही भद्रा पिंट्या त्याला नेला तरी. मग ते पळाला. तिला काय सांगितलं वादळ आहे म्हणते आगामी वादळ. म्हणलीत होय, ते मग कुठून आली? चल घरी का? कुठलं रे? चल घरी जा. हल्ली तिला याचं काय वाकडे गेलं धरा मी बघते. नाही बघ की पायला लहान होता का आवाजी करायची. त्याला राग आला, त्याला गेला नाही. धरा काय असल्या जोरा त्यांच्या अंग येते. माझ्या इथे का मला बघायचं असतंय अशा वेळी एकदम दाखवायचं. रायबा स्टॉप चल तिकडे हो बस खाली. काय झालं एवढं चिडायला? त्याला का नेला नाही तुम्ही? राग येणं साहजिक आहे. आता मला पळायचं कसं आहे ना आता पळवत नाही ते. हा आता बघितलंस का सांगावं आली माझी. पण त्याचं चुकलंय काय? पळतो म्हणतोय. मला पण आता वाटतंय की ह्याचं मैदान व्हावं. करे घे पायरा चांगला आला तर करायचं ना कशाला हायच. रायबा एखाद्या नंदीला म्हण की मला तुझ्यावर पळायचं इकडे इकडं. ठीक आहे ओ गप बसा. मी बांधू का तिकडं आकडू काय? पांढरं नसता ओ लय शान हो ना गा. प्रसाद बघ जावा तिकडं बाहेर. ती तसं ऍग्रेशन मध्ये येतोय तो बर का. उगाच झिटली ना गा. ओ गोंजरा की त्याला जरा लाडानं. घेतोय का नाही गोंजरून? लाड करणं झालायसा ती सांगा की. इकडंच तेवढा लाड चाललाय नुसता माझा बाजा माझा बाज. वचडे झाले ते बाळाला कुठं कुठं तरी कुचडी झाली. होय अहो. निर्गिली मोहरीचं तेल, लिंबाचं कडुलिंब आणि भीमसेन कापूर 1 लिटर तेलात घालून बारीक मिश्रण करून अंगावर. त्याला बाहेर कसा काढायला आता मी एकट्या बाहेरला काढू शकत नाही. नाता भाऊजी सकाळी सकाळी वेळ काढून येत जावा. टाप घालून ते टापला पण आता ऐकत नाही. नाही असं हिसक देतोय. बसाय बघाय बसला नाही तुला. आणि रायबाचं नाव रायबा कोणी ठेवलंय? काय झालं? याच भाऊजीने ठेवलंय. त्याला पण काय करते, हे घे. नाश्ता काय करते? हिथे येऊ दे की इथं समोर. नाही तर पण काय करत नाही त्याला. नाही तुम्हाला म्हणतोयस तर मला काय नाही ना असा. काय झालं? आता बघ. हा? काय झालं सांग? फिरे. जाय जाय जा 5 तारखेला जायला. रायबा शेट. तेच काढायचे मला मुचडी. द्या मी काढते. कुठं आहे मला नाही दिसलं. पोळीवर. थांब रायबा मी आहे. खा खा की खायची असती खरंच तर. नंदीच्या मालकिनीनं एकतर गुचडी खायची असती नंदीची. मग काय होतं गुलाला राहतं काय? होय मग तुम्हाला पिसवा हुडाकल्या पाहिजे. खरंच खा. होय बस बाया खाली बस. काय बस ना पाणी प्यायचा खाली येऊन. बस रायबा. ए काय करू नको बसू नको आवर कामावर पाणी प्यायचं नाही आपल्याला. मग मी जाते तिकडं. खाली बसायला की तुला फटक दे ना खाली बसलास तर. कसं आहे इकडं लगेच ते बघा हो का सांगतो काय बाबांना लक्षणं पूर्ण बदलले ते या 7-8 दिवसात. सारखं असं चालू आहे मस्तीने अंगाव याच गावानं बघा पाक फुडले. तिकडे आणि जातो भीतीकडे तिथं गेला बघा. अवघड आहे त्याला कळलं नाही कुठलं उलट उठते. फिरला 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 फिरला. तुमचं काय भाजी शेट प्याला का पाणी? हे दुसरी बारडी प्याला बघा. आता नाही पितोय का बघा तिसरी. आला बघा अंगावर. या